साधु साधु अखिल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमेस पंचांग प्रणाम। आज विष्णुनगर दिघा या ठिकाणी दिवंगत उपासिका केरुबाई देवीदास देशमाने यांचा दुसरा स्मृती दिन त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजेच राहुल देशमाने यांनी आणि त्यांची सुनबाई ज्योती राहुल देशमाने यांनी त्यांच्या निवासस्थानी स्मृती दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमात उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका बौद्धाचार्य सामनेर माजी सामनेर सर्वांच्या परी समता सैनिक दल सर्वांच्या परी मंगल कामना व्यक्त करून विधीला सुरुवात करत आहोत। विधीला सुरुवात करण्या अगोदर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतील उपासक राहुल उपासिका ज्योतिताई। त्यानंतर इंगडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करायचा आहे। तसेच आईच्या सावित्री आई यांनी समोर यायचं आहे। सावित्री आई यांनी समोर यायचं आहे। आणि साधू कार्ड द्यायचा आहे। म्हणा साधू साधू साधू। काम आहे त्यांना बोला, नातवंडाचं काम आहे। नातवंड त्यानंतर आईचे नात साधू 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 येऊ दे त्यांना। इंगडे नातू इकडे या, इंगडे नातू घ्या बसा बसा बसा। सर्वांनी हात जोडायचा आहे, माझ्या पाठी बोलायचं आहे। बुद्धं धम्मं नमामि संघं नमामि। यासना बोला।
तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्णो पानातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि अदिन्नादाना कामेषु मिच्छाचारा वेरमादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादयामि त्रिशरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं कृत्वा अपमादेन सम्पादेतव्यम् एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन प्रियेण मेतेन लभामि मोक्षं उपं मिलायति यथा इदं मे कायो तथा यादि घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतम् बुद्धधम्मा च संघ सुगततनुभव धातु ओ धातु गभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके चतुपे सपे बुद्ध सबिम्बे सकल दश दिशे केशलोमादि धातु वन्दे सपेऽपि बुद्धं दशबलतनुजम् वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठानेषु पतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलं विज्जं विगुरज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्को गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम
विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि। दिव्य प्रभरत्न तो साधु वरदान तो आद्य कुलभूषण तो भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा सौदार संगरी शास्त्रधरी ताकरी कापला अरिउरी रौद्र रूपा मुक्ति पंथ कोणता घटना स्मृति शोभतया भारती महामानो बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा। इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुखदो लोकविदो अनुत्तरो पुरिस धम्म सारथि सत्या देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं बुद्धो यो खल्लिसो दोषो बुद्धो खमातु तं ममं यङ्किञ्चिरत्नं लोके विजति विविधा पुतो रतनं बुद्ध समं नत्थि तस्मासोत्थि भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारं ससेना महति विजत्वा सम्बोधिमागाचि अनन्तयानो लोकोत्तमोतं प्रणमामि बुद्धं साक्षातो भगवता धम्मो सन्दिटिको अकालिको धम्मं उत्तमंगेन वन्देहा धम्मचतुर्विधवरं धम्मेयो खल्लिसो दोषो यङ्किञ्चिरत्नं लोके विजति विविधा पुतो अट्ठडिगको अर्यपथो जनानां मोक्षपेवसा उजिको वमंगो धम्मो अय्यं सन्तिकरो पणितो नियानिको तं प्रणमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संगो पटिपन्नवतो संगं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एच संगा अतीता च पचोपन्ना च ये संगा
नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं उत्तमंगेन वन्देहा संघाचाति विदुतमं यं किञ्चिरत्नं लोके विज्जति विविधा पुतो संगो विशुद्धो वरदकिनीयो संतीन्द्रियो सब्बमलपहीनो गुणे हिने के हि समीतिपत्तो अनासौतं पनमामि संगं इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजयामि जाति जरा मरणं मा परिमोचसामि इमेना भूयं कम्मेन मामे बालसमागमो संतं समागमो होतु यावन्निब्बानपत्या देववसस्तो कालेन मितो भवतु लोको च राजा भवतु इमाय बुद्ध पूजाय इमाय धम्म पूजाय गताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय गताय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा यातियो इदं नो यातिनं होतु सुखिता होन्तु यातियो इदं नो यातिनं होतु सुखिता होन्तु यातियो उन्नमे उदकं वट्ठ यथा निन्नं पवतति एवमेव इत्तो दिनं पेतानं उपकम्पति यथा वरिवः परिपुरेन्तु सागरं एवमेव इत्तो दिनं पेतानं उपकम्पति इच्छितं पचितं तुय्यं क्षिप्पमेव समीज्यतु सबे पुर्यन्तु चित्तसङ्कल्पा आयुरायोग्य संपत्ति सग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समीज्यतु अनिच्छवत्त संखार उपादवय्य धम्मिनो उपजित्वा निरुजन्ति तेषां उपोसमो शुभो देम 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 भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इच्छितं पतितं तुय्यं
चित्त संकपा चंदोपन्न रसो यथा आयुरायोग्य संपत्ति नमो तस् भगवतो अरहतो करणीयमथ कुशलेन एतं सन्तं पदं अभिचमे च साको ओजो च सुजो च स्वच च समृद्धो अनतिमानि सन्तो सको च अपकिच्छो च सल्लहुकवति सन्तीन्द्रियो च निपाको च कुलेषु अनुनिगिद्धो न संकुद्धं समाचार किंचि एन विहु परे उपवदयो सुखिनो वा केमिनावन्तु सुखी तथा yang किंचि पानभुत्थि तस्सा वा थावरावा अनवशेषा दीघावाये महन्तावा मध्यमा रक्षका अनुकथुल्ला दिट्ठावा एव ए दिट्ठा वसन्ति अविदुरे भूतावा सब्बवेशी वा सबे सत्या भवन्तो सुखी तथा न परो परो निकुम्यथ नातिमयथ कथचिन किंचि व्यारोसना पटिगच्छय्या नातिमयच्छ माता यथा नियं पुत्तं आयुषा एकपुत्तं मनुरके एवंपि सर्वभूतेषु मानसं भावय परिमाणं मे तत्स सर्वलोकस्मि मानसं भावय अपरिमाणं उद्धं अथो च तिर्या च असंबंधं अवैरं असंपत्त दिट्ठं सरे निशिन्नो वा सियानो वा यावतस्स विगतमेदो एतं सन्ति अदिट्ठाय ब्रह्ममेतं विहारं इदमाहु दिट्ठत्स अनुपगब्बा सिल्वा देशनेन संपन्नो कामेषु विनयङ्गेदं नहि जातु गावच्छय्य पुनरेति नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स विपत्ति पटिविहाय संपत्ति सिद्धिया सर्व दुःखा विनाशाय भवे निब्बाण सन्तिके वन्दे अनुग्रहत्वा परितं कृतमङ्गलं तस्यम्पि विपत्ति पटिविहाय सर्व सम्पत्ति सिद्धिया सर्व रोगा विनाशाय भवे दीर्घायुदाय बंते जी सर्व दुःखा विनाशाय भवे निब्बाण सन्तिके वन्दे अनुग्रहत्वा परितं कृतमङ्गलं बंते जी देशमाने परिवार दिवंगत उपासिका केरुबाई देवीदास देशमाने यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त आईचे 4 महाभूत शांतवण्याकरिता आणि आम्ही देशमाने परिवार आमच्या परिवारातील आमच्या घरातील
सर्व विघ्नाच्या नाशासाठी, सर्व दुःख नाशासाठी, सर्व रोग नाशासाठी, लाभासाठी आणि निर्वाण प्राप्तीसाठी बंतेजी परित्राण पाठ बोला हवा. समंता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता धम्म सवर्ण कालो अयं वदन्ता संत चित्ता ते शरणं शरणं एतं लोकं तरेवा भूमा भूमा च देवा एते आयन्तो देवावरं कनकराजे मेरुराजे वसन्तो संतो संतो सहन्तो मुनिवर वचनं स्वत्थो मग्ग सुमग्ग सापेषु चक्रवालेषु यक्खा देवाच ब्रहानो यं अम्मेहि कत्तं पुय्यं सापेत्तं अनुमोदित्वा समगा शासनरता शासन स्वच्छ लोको च रुद्धो भवतु सर्वदा सदिं सुखी हन्तु सभ्ये परिवारे अन्तनो अनिधा सुमना हन्तु राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अगणितो वा उदकतो वा पिशाचतो वा जनपद रोगतो वा असधम्मतो वा असदिट्टितो वा असपुरिसतो वा चंड हत्ती अस मिमिगोन कुकर ऐ विच्छिका मणिसप दिप्पी अच्छतरस सुकर महिष तो सबे सत्या सुखी हन्तु सबे हन्तु च खेमिनो सबे भद्राणि पसन्ति मा गच्छे दुःखमागमा यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलिके सबेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकस्त सुनन्तु भासितं तस्मै भूतानि समेत सबे मेतं करोतं मानुषीय पज्जाय दिवाचरतो च अरन्तीय बल्लि तस्मै ने रक्षन्त अपमत्ता सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्मि सुत्वानं धम्मं कायेन पसन्ति यो धम्म न पमज्जति साधु धम्मं संघं नमामि। वेळ खूप झाले. संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध
तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन। आज या ठिकाणी उपस्थित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे प्रथम अध्यक्ष आदरणीय भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संस्थेचे दुसरे अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर, या संस्थेचे तिसरे अध्यक्षा आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायुवतीने चाललेल्या धम्ममंगल कार्यास माझा सप्रेम जय भीम व तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर आणि या संस्थेचे प्रमुख सल्लागार आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांचे सुद्धा धम्ममंगल कार्यास माझा सविनय जय भीम आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका यांना माझा सप्रेम जय भीम। आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात आणि ह्या ज्या केरूबाई होत्या आमच्या आईच म्हणेन मी, आमची त्यांची मुलाखत कधी झाली नाही आणि जी झाली त्यांच्या मुलाच्या राहुल देशमाने यांच्या माध्यमातून आमची मुलाखत झाली आणि मी माझी आई असताना मी ऐकायचो की बाबा असं केरूबाई आहेत, समता सैनिक दलाच्या आहेत आणि त्या असं काम करत आहेत, सैनिक होतात, आमची आई सांगायची, पण आम्ही तेवढं लक्ष देत नव्हतो कारण आम्ही त्यावेळेस अल्लड म्हणाल तरी चालेल, त्यावेळेस समता सैनिक दल किंवा भारतीय बौद्ध महासभा किंवा कुठलं धार्मिक असं काही आम्हाला काय माहिती नाही। म्हणजे जसं विष्णुनगरमध्ये कार्यक्रम होत असतात त्या हिशोबाने मी वागायचो, पण ज्या वेळेस आम्हाला भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल आणि श्रामणेर आणि बौद्धाचार्य काय आहेत ते आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्या मार्गाने चाललोय आणि आम्हाला ते कळलं किती 45 वर्षानंतर, म्हणजे आम्ही 45 वर्ष मूर्खच होतो। त्यानंतर ज्यावेळेस आम्ही श्रामणेर वगैरे झालो आणि पहिली पुण्यतिथी घेतली यांचीच, ज्यावेळेस श्रामणेर होऊन आलो पहिली पुण्यतिथी आणि यांचं ज्यावेळेस कालकथित झालं त्यावेळेस आम्ही सर्व सैनिक, मला वाटतं साठेनगर, विष्णुनगर आणि पंढरीनगर ह्या विभागातले जेवढे सैनिक होते त्यांच्या कालकथित देहास आम्ही डिग्याला घेऊन जाते वेळेस सर्व सैनिकांनी सलामी दिलेली आहे आणि मला वाटतं विष्णुनगरमध्ये आपल्या या राहत्या जागेवरती पहिल्यांदाच केरूबाई देवीदास देशमाने यांचं सैनिकांनी सल्यूट दिलेली जे काही कालकथित शव आपण तिकडे घेऊन गेलो त्यांना सलामी आपण दिलेली आहे आणि ह्याच सर्व कार्यक्रमाला राहुल देशमाने हे प्रमुख आहेत आणि त्यांनी खूप म्हणजे प्रत्येक वेळेस धार्मिक कामामध्ये सर्वात प्रथम सर्वात जवळ जाऊन त्यांनी मदत केलेली आहे। अशा आमच्या आईला आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो। इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। विश्वाला शांततेच्या महासागरातून वाहून नेणारे पहिले वैज्ञानिक महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आपल्या पेनाच्या टोकावर भारताचा इतिहास बदलविणारे, समता व बंधुत्वता निर्माण करते भारतरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोक कल्याणकारी राजा, आरक्षणाचा अध्यजनक छत्रपती शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता यशोधरा यांना तिवार अभिवादन। तसेच आमचे गुरुनीय आणि आमच्या विहाराला सोन्याचं मूल्यवान देणारे महावीरो बंतीजी यांनाही माझा पंचिम प्रणाम। तसेच मी केरूबाई म्हणतच नाही, मावशी आमच्या विहाराचं आमचं सुनं पडलंय त्यांच्यामुळे। विहारात न सांगता शोभा तुम्हाला फोन केला नाहीस, फोन का केला नाहीस, मला हक्काने आवर्जून बोलत होत्या आणि विहाराशिवाय ते कुठंच जात नव्हत्या। विहार त्यांना खूप आवडायचं आणि पळतच विहारात यायच्या आणि मला पण असं वाटतं की देशमाने परिवारांनी पण आठवड्यातून एकदा विहारात भंतीजी आहेत, सोन्याचं मौल्यवान विहारात कधी भंतीजी भेटत नसतात आपल्याला, एवढं मौल्यवान आणि सोन्यासारखं सर्व शिकवणारे भंतीजी भेटलेले आहेत आणि आपली माताही तर नेहमी भंतीजीचा आदर करत होत्या आणि विहारात आल्याशिवाय राहत नव्हत्या। माझी एवढीच विनंती आहे आणि माताच्या आणि आईच्या स्मृतीत मी तुम्हाला एकच सांगते, सगळ्यांनी विहारात यावं आणि विहारात येऊन जे सोन्याचे मूल्य आहे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करावं, हीच मी मावशीला श्रद्धांजली वाहते आणि इथंच वाहते। जय भीम। नमो बुद्धाय। जय भीम।
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जगातील मानवतेसाठी लढणारे सर्व महामानव, समोर बसलेले बौद्ध उपासक उपासिका, आदरणीय भंते यांना त्रिवार वंदन करून, खरं तर केरवाईबद्दल मी ऐकलं कविताताईंकडून, त्यांच्या मुलीकडूनच. समता सैनिक दलाचा एक धडाडीचा सहभागी कार्यकर्ता असणं म्हणजे आई फक्त या ठाण्यापुरत्या किंवा दिघ्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. समता सैनिक ही चळवळ समस्त देशभर आणि जगभराची व्याप्ती आहे तिची. तर मी एवढंच त्यांच्याबद्दल बोलेन की आईचं जे काही कार्य होतं ते ताईकडून पण ऐकलं, मी सगळ्यांकडून ऐकलं की समतेचा ज्यावेळेस माणूस पायक होतो त्यावेळेस मनुष्यत्वाकडे जाण्याचा तो प्रवास असतो आणि खऱ्या बुद्धत्वाकडे जाण्याचा तो प्रवास आहे. आणि ही समतेची चळवळ जर पुढे न्यायची असेल तर आदरणीय भंते जी धम्म चळवळ चालवत आहे तिथे हीच धम्म चळवळ रुजवणं ही खरी आदरांजली आईंना ठरेल. तर मी काय जास्त बोलणार नाही, एक दोन ओळी मी गाण्यातून गाईल की धम्माची सेवा आणि धम्म चळवळ या देशामध्ये रुजवणं फार गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर या देशामध्ये जिथे बुद्धांचा जन्म झाला त्या बुद्धभूमीमध्ये संविधानिक क्रांती बाबासाहेबांनी केली, पण ती संविधानिक क्रांती आज थोपवण्याचं काम, डागाळण्याचं काम, लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवण्याचं काम या देशामध्ये नव्याने होत आहे. तर एक धम्म सैनिक म्हणून, एक उपासक म्हणून आणि सुजाण नागरिक म्हणून आपल्याला तथागतांचा धम्म या देशातील माणसाच्या मनामनात नव्याने रुजवावा लागेल. म्हणून त्यासाठी मानवी मनाची मशागत करावी लागेल. वामनदादांच्या दोन ओळी मी तुमच्यासमोर गायचा प्रयत्न करतो. सागर मनाचा जिथे शुद्ध आहे, सागर मनाचा जिथे शुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे. सागर मनाचा जिथे शुद्ध आहे. कुणी माणसाला इथे हीन लेखी, कुणी माणसाला इथे दीन लेखी, जिथे सारी सेवा ही नमूद आहे, जिथे सारी सेवा ही नमूद आहे, तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे. खरी लोक सेवा, खरी धम्म सेवा, मिळेवा मनाला तिच्यातून मेवा. खरी लोक सेवा, खरी धम्म सेवा, मिळेवा मनाला तिच्यातून मेवा. जिथे समतेसाठी खरे युद्ध आहे, जिथे समतेसाठी खरे युद्ध आहे, तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे. सागर मनाचा जिथे शुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे. जय भीम, नमो बुद्धाय. मी आमच्या समस्त एल्गार सांस्कृतिक मंचाकडून आईंना सहर्ष व नम्रपूर्वक आदरांजली वाहतो. जय भीम. जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे, आरक्षणाचे आद्यजनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराला माझे पंचांग प्रणाम. आपले 2500 वर्षापासून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारा असा आदरणीय भिक्खू संघ, पूजनीय भिक्खू संघ यांनाही माझा पंचांग प्रणाम. सर्वांना माझा जय भीम. आपले केरू आई म्हणत होतो आम्ही, त्यांना मम्मा म्हणायचो. समता सैनिक दलामध्ये आम्ही प्रवेश केला तेव्हा
शोभाताईने आम्हाला एवढं हे केलं, म्हातारे कोतारे सगळे आम्हाला जॉईन केले आणि आम्ही तुर्भ्याला इथे गेलो. आपली गंगूबाई पट्टेकर आहे सगळ्या, पण आम्ही केरू आई मम्मा म्हणायचो त्यांना. आम्ही तुर्भ्याला बसलो होतो समता सैनिक दलाच्या शिबिरला. तिथे त्या एवढ्या आम्हाला त्यांनी वाटलं नाही की बाबा या पोरीसोबत हे करावं, पण आम्हाला पण खूप त्यांचा भक्कम आधार होता की आपली कदम आई होती, देशमान्य आई होत्या. आम्हाला तिथे 2 दिवस आम्ही शिबिरला होतो तुर्भ्याला. तेव्हा आमच्या सोबत होत्या, खूप खेळीमेळीचं मध्ये कधी कुठेही जायचं असलं तर आम्ही खूप आमच्या सोबत राहायच्या. आम्हाला आधारस्तंभ वाटायचा त्यांचा. मम्मा म्हणलं आम्हाला भंतीजीने नेहमी सांगितलं ह्यांना हे म्हणायचं ते म्हणायचं. भंतीजीने आम्हाला पण खूप शिकवलं आणि असं वागायचं. पण त्या खूप बुद्धिस्ट याच्यामध्ये होत्या, पण त्या खूप काय म्हणायचं आम्हाला, काही म्हणलं तरी असं नाही ग तसं नाही ग म्हणायच्या, सांगायच्या. आम्हाला पण काय राग यायचं नाही. पण कुठेही जाताना आम्हाला नाही बोलवलं, मला का नाही फोन केलास तू, का नाही केला डोळेबाई, तू का नाही फोन केलीस असं म्हणायचं. माझा नंबर नसेल तर आणि त्याचा होता ना ह्याचा होता ना, आमच्याशी हेच भांडण असायचं. नाही हो मामा तुमच्याकडं, आणि त्याने कधी सांगायचं यांनी कधी सांगायचं, आम्ही त्यांना तसं म्हणायचं. आमच्यावर त्या रुसून पण बसायच्या. असं तसं नाही मामा असं नाही. आमचं विहारात गेलं कुठेही गेलं की अगोदर हेच बोलणं असायचं. केरू आई असं म्हणण्यापेक्षा आम्ही खूप मम्मा म्हणायचं, कदम आई म्हणायचं, बागुल मावशी म्हणायची. आमची टीम मधले 2-3 गेलेत, 2-3 जण गेलेत म्हणून आम्हाला खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कोण काही नसल्यासारखं होतंय. त्या काळचा आम्हाला जर प्रसंग आठवला तर आम्हाला वाटतं की खरंच काही नाही तर शोभते तर म्हणते नेहमी आमचा डावा हात गेला उजवा हात गेला, पण तसं नाही म्हणून चालत. आपल्याला ही पोकळी भरून काढण्यासाठी नवीन सैनिक निर्माण केले पाहिजेत. तो वेळ प्रसंगाला खरोखरच मला रडायला येतं की आम्ही त्यांच्यासोबत वयस्कर आहे असं कधी म्हटलो नाही. आमच्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आईने आम्हाला खूप सामावून घेतलं आणि खूप केलं. ती पोकळी भरून निघण्यासाठी आपला नवीन सैनिक तयार करावे लागेल. तसा जीव देणारे आपण एकमेकाला कुठेही जाताना आम्ही बोलवल्याशिवाय आणि कोणी हे केल्याशिवाय नाही. एवढा विश्वास होता आमचा एकमेकीवर की कुठेही चाललो तर सगळ्या एक कोप्यानं आल्यात का नाक्यावर, निघाल्यात का, पण एकमेकीला सोडून कधी जात नव्हतो. कुठेही गेलो तर त्या सगळ्या जण किती जण चाललो आणि किती जण आलात आपण त्या बरोबर आहेत का. आमच्या पाठीमागे आम्ही फक्त महिलाच जायचो, पण कुठेही कोणी विसरून यायचो नाही. एखादी 150ला आम्ही गेलो होतो. असा काळ होता, खूप गर्दी होती. कदमाई विसरल्या होत्या तर धडधड आम्ही रडत होतो. अशा एकमेकीला आम्ही जीवाला जीव लावून राहायचो. पण आम्ही दादे विसरली असेल हे केले असेल असं कधी आम्ही म्हटलो नाही. तसे सैनिक आपण एकमेकीला कुठे जीवाला जीव लावून चालूया, जीवाला जीव लावून करूया असंच मला वाटतंय. पण ती गेली असेल, आली असेल, येणार आहे ते काय एकमेकाला असं किती वर्षानंतर पण माझ्या प्रसंग आठवल्यामुळे करणार झालेली आहे. तशी भरून काढण्यासाठी आपण आता परत जे सैनिक आहोत ते आपण एकमेकांना राहूया, एकमेकांना जीवाला जीव देऊन बोलूया, करूया, एकत्र येऊया. आणि हेच मला म्हणायचंय की आपण एकत्र आल्याशिवाय मार्ग नाही. आपले धम्मगुरू आपल्याला भरपूर शिकवतात पण आपल्याला वेळ नाही असं म्हणून मी चालत नाही. तर केलंच पाहिजे असं एक मला म्हणायचंय. नमो बुद्धाय, जय भीम. सर्व समता सैनिक दलातर्फे आणि भारतीय बौद्ध महासभेतर्फे आणि माझ्या ढवळे परिवारातर्फे मम्माला माझ्या श्रद्धांजली वाहते आणि जय भीम. नमो बुद्धाय. चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. ना जाने कौन सा देश, ना जाने कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. जय भीम. सप्रेम जय भीम. विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुष, सर्व महामाता यांच्या विचारांना तीव्र अभिवादन. आज
राहुल देशमाने यांच्या मातोश्री कालकथित केरुबाई देवीदास देशमाने यांचा द्वितीय स्मृतिदिन आज आदरणीय धर्मप्रसारक भंतेजी यांच्या मार्गदर्शनातून आणि विधीतून पार पडत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे संजय गायकवाड मारवे, तसेच आमचे बंधू निकम, महाराष्ट्र सुप्रसिद्ध कवी गायक निकम सर, कांबळे आमचे बाळाजी कांबळे आणि सर्व आमचे झापकर साहेब, सर्व उपस्थित धर्मोपासक उपासिका, आपण जो आज स्मृतिदिन साजरा करतो, हा स्मृतिदिन का साजरा करतो? बौद्ध धर्मातला हा विधी आहे। कारण जी व्यक्ती आपल्यातून निघून जाते आणि तिच्या राहिलेल्या आठवणी, तिचे राहिलेले चांगले गुण याला एक उजाळा आपण देत असतो। आणि त्याप्रमाणे केरुबाई, दिवंगत केरुबाई यांनी जे कार्य केलेलं आहे, आपण बौद्ध धर्माचे पायक आहोत, बौद्ध धर्माचे उपासक आहोत आणि त्या व्याख्येला शोभेल असं काम केरुबाईंनी केलेलं आहे। कारण त्यांचे चिरंजीव राहुल आहेत, मुली आहेत, आमच्या वहिनी आहेत, आणि खरोखर त्या आईने दिलेले जे संस्कार आहेत ते त्यांच्या घरात रुजलेले आहेत। आणि ह्याचं एक उदाहरण आपल्या समोर, मी ते 2 वर्ष 3 वर्ष कंटिन्यू आलो गायनाला त्या श्रद्धांजलीच्या, तर मला ते वातावरण दिसलेलं आहे आणि खरोखर यांना मला अभिमान वाटतो या देशमान्य कुटुंबाचा। असाच हा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा, हीच या आईला श्रद्धांजली वाहिलेली योग्य ठरेल। आणि मी एक गीत सादर करतोय की जे गीत आईची व्याख्या, आईची माया का, आई या विश्वात आई मोठं दैवत आहे आणि म्हणून छोटस गीत सादर करतोय, आपण ते गोड मानून घ्यायचं आहे। धरणीवर जोड नाही, ममतेला तोड नाही, धरणीवर जोड नाही, ममतेला तोड नाही, प्रेम सर्व देते ती समान, हो प्रेम सर्व देते ती समान, आई विश्वात आहे ही महान, आई विश्वात आहे ही महान, 9 महिने 9 दिवस उदरी आपल्या सांभाळीते, पाजून दुधाच्या धारा लाडानं कवटाळीते, माहीचा पाजून पाना बळशाली भावाताना, उठता बसता ठेवी त्यावर ध्यान, उठता बसता ठेवी त्यावर ध्यान, विश्वात आहे ही महान, विश्वात आहे ही महान, आंधळा भैरना टाळुळा असो पागल बाळ कोणी, काळा गोरा प्यारा तिला वाटी आपल्या प्राणाहुनी, मुलगा असो मुलगी अपात्य भेद केला नाही त्यात, मुलगा असो मुलगी अपात्य भेद केला नाही त्यात, मानी कुळाची त्या नशाना, मानी कुळाची त्या नशाना, आई विश्वात आहे ही महान, आई विश्वात आहे ही महान, झपली खपली बाळासाठी तळहाताच्या फोडावाणी, लागताच ठेच होई तिच्या काळजाचे पाणी, कौतुकान गोंधारीते मुखी घास भरविते, कौतुकान गोंधारीते मुखी घास भरविते, विसरून आपली भूकताना, विसरून आपली भूकताना, आई विश्वात आहे ही महान, आई विश्वात आहे ही महान। हे गीत मी दिले। जोवर चंद्र सूर्य आहे साक्षीला आकाश धरती, जोवर चंद्र सूर्य आहे साक्षीला आकाश धरती,
कधी नाही होणार केव्हा तिच्या ममतेची ख्याती, कमी नाही होणार केव्हा तिच्या ममतेची ख्याती. आईचा संगम नंदन करी चरणासी वंदन, आईचा संगम नंदन करी चरणासी वंदन. गाई हार्दिक ही गुणगान, गाई हार्दिक ही गुणगान. आई विश्वात आहे ही महान, आई विश्वात आहे ही महान. आणि तेच आईला श्रद्धांजली माझ्या कसारे कुटुंबाकडून आमचे बंधू संजय वाघ इथे आलेले आहेत. त्यांचं नाव उर्दू मराठी कलावंतांकडून या माऊलीला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली. मला खरंच ह्या ठिकाणी मी एक किस्सा सांगेल, कारण मी काय तेवढा मोठा वक्ता नाही, असं बरेचसे वक्ते या ठिकाणी आहेत. पण मला मावशीचा एक किस्सा, म्हणजे किस्सा म्हणण्यापेक्षा आंबेडकरी चळवळीत त्यांनी किती वाहून घेतलेलं आहे. मला वाटतं 2021 का 20 जी खांडेश्वरला वंचित बहुजन आघाडीची ज्या वेळेला सभा झाली, त्यावेळेला सैनिक म्हणून जेव्हा ते दिघ्यातून निघत होते, असे बरेचसे सैनिक त्या ठिकाणी, मला वाटतं शोभाताई असेल आणि असे बरेचसे संपर्क, जेव्हा ह्या महिला सैनिक म्हणून निघायचं तेव्हा मला असं वाटायचं की हे काम तरुणांचं आहे, पण हे म्हातारे लोक का करतात असं मला त्यावेळेला वाटायचं. पण ज्या वेळेला खांडेश्वरला सभा झाली, ज्या वेळेला बाळासाहेब आंबेडकरांची एंट्री झाली, त्यावेळेला ज्या मावशीचा जो संघर्ष आहे, जो मावशीचा जो आंबेडकर कुटुंबासाठी जो सल्यूट किंवा जी सेवा ती करताना मी जेव्हा बघितली, तेव्हापासून मला पण वाटलं की मी पण कुठेतरी आंबेडकर कुटुंबाच्या घराण्याशी सैनिक म्हणून किंवा निगडीत राहिलं पाहिजे. हे मी मावशीच्या कामातून किंवा मावशीच्या कार्यातून बघितलं. मी जास्त काही बोलणार नाही. मावशीलाही माझ्या वाघ कुटुंबाच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध. त्यानंतर त्यांचे जावाई, आईचे जावाई सुद्धा आपलं मन व्यक्त करतील. बरोबर आहे ना? पंचप्रणाम बनतेंना पंचप्रणाम. असं नाही. दुसरं बघा, आपण मानव जीवन जगत असताना, माणूस मेल्यानंतरही आणि जिवंत असताना त्याच्यावर काय असतं ह्या गोष्टीचा मी सारांश सांगणार आहे. त्यामध्ये एक राजा असतो आणि त्या राजाला 4 राण्या असतात. तर पहिली राणी असते ना, तो तिच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही. आणि दुसरी राणी असते, तो तिला बाहेर जाताना घेऊन जात असतो, फिरत असतो. तिसरी राणी असते, तिची वाहवा करत असतो प्रत्येक ठिकाणी जाऊन. आणि चौथीची राणी असते, तिच्याशी काय गोष्ट अशी घडली तर त्या गोष्टीबद्दल तो विचार विनिमय करत असतो. आणि असंच दिवस चाललेले असतात. अचानक राजा आजारी पडतो. राजा आजारी पडल्यानंतर डॉक्टर, वैद्य लोक त्या राजाला तपासतात आणि एक निष्कर्ष काढतात की हा राजा 4 दिवसामध्ये मरण पावणार आहे. तर ह्या 4 दिवसामध्ये मरण पावल्यानंतर राजा हबकतो. माझं एवढं राज्य असून, एवढं सगळे धनसंपत्ती असताना सुद्धा की मी जिवंत राहू शकत नाही, मी वाचू शकत नाही. चला ठीक आहे, आपली स्वतःची इच्छा म्हणून तो राजा म्हणतो, बघू आता मी तर चालणार आहे, कुठली राणी माझ्यावर येते तिला मी विचारणार आहे म्हणून सांगतो. मग तो काय करतो, जी पहिली राणी असते तिला कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग करून घेत नाही, तिला रथात बसवत नाही, फिरायला घेऊन जात नाही, तिची वाहवा करत नाही, तिच्याशी विचार विनिमय करत नाही. तो काय करतो, पहिल्या राणीला सोडतो, विचार करत नाही, तो दुसऱ्या राणीकडे जातो. तो नेहमी तिला घेऊन जात असतो. तो राजा त्या राणीला म्हणतो, राणी मला आता वैद्य लोकांनी, डॉक्टर लोकांनी सांगितलेलं आहे की मी 4 दिवसात मरण पावणार आहे, तर मी पण तर तू माझ्या बरोबर चल. राणी म्हणते, 2 नंबर राणी म्हणते, बघा महाराज, मी तुमच्यावर काय येणार नाही, मी दुसरा बघून ठेवलेला आहे आणि तुम्ही मेल्यानंतर मी लग्न करणार आहे. राजा काय करतो, हे ऐकल्यानंतर हबकून जातो, दुःखी होतो. तो 4 दिवस मरायच्या वेळ आलेला तो 2 दिवसावर येतो.
मग तो काय करतो बघू आता, आपली 3 नंबर राणी काय करते बघण्यासाठी तिच्याकडे जातो. तो राणीला सांगतो की मला वैद्य लोकांनी डॉक्टरने सांगितलेलं आहे की मी 4 दिवसात मरणार आहे, तर तू माझ्यावर येशील का? तर हिला सारखा तो रथात घेऊन इकडे ते फिरवतात, ते व्हावा करत असतो. तर राणी काय म्हणते, ती 3 नंबर राणी की बघा उलट्या दिशेने कोण येत नाही, तुम्ही सरळ रस्त्याने जेव्हा मी काय तुमच्यावर येणार नाही. राजा हापून जातो, अरे हे बी नाही म्हणते. मग राजा 4थ्या राणीकडे जातो. 4थ्या राणीकडे गेल्यानंतर राजा आता राणीला म्हणतो की मी आता मरणार आहे, तर तू माझ्यावर येशील का? ते 4थी राणी काय म्हणते, बघा तुम्ही आता खूप दुःखी कष्ट दिसताय, तर मी जास्त काय नाही, मी फक्त स्मशानापर्यंत येऊ शकते, त्याच्या पुढे येणार नाही. राजा म्हणतो आता ही शेवटची पहिली राणी आहे माझी, तिला विचारतो मी. तर माणसाचे एक म्हणतात ना कुवत आहे, मरता क्या नाही करता. मग तो पहिल्या राणीकडे जातो आणि मग पहिल्या राणीला तिच्या दारात गेल्या बरोबर ती पहिली राणी जी असते ती म्हणते, थांबा महाराज, पहिला मला ओवळू द्या. ओवळल्यानंतर ती घरात जायच्या अगोदर त्याचं पाय धुते. पाय धुतल्यानंतर त्याला घरात बसायला विचारतो, काय टेबल खुर्ची असली देते आणि त्याच्यावर बसल्यानंतर मध्ये थांबा, तुम्ही काही बोलू नका, पहिलं पाणी प्या. तो राजा म्हणतो, जिला मी कधी विचारलं नाही, विचारपूस केली नाही, त्याच्याशी कधी वार्तालाप केली नाही, तिला कुठे रथात घेऊन गेलो नाही, अशा राणी मला अशी बोलते. त्याला बरं वाटतं. ते राणी म्हणते, तुम्हाला ज्या तिघींनी काय सांगितले मला सगळं माहिती आहे. तो राजा म्हणतो, एवढं असं कसं का होऊ शकतं की जिला मी कधी विचारपूस केली नाही त्या राणीला, ती माझ्याविषयी एवढा विचार करते. ती राणी म्हणते की तुम्हाला 2 नंबरने असं सांगितलं की मी दुसरा करणार आहे. 3 नंबरवर म्हणते की तुम्ही उलट्या पायाने येऊ नका, आहे तर रस्त्याने सरळ जावा, मी काही येणार नाही. 4थी राणी म्हणते मी आली तर फक्त स्मशानापर्यंत येईल. तर बुद्धांच्या धम्मानुसार ह्या 4 राण्या ज्या आहेत ना, हे प्रत्येकाला आहेत, लक्षात ठेवा. महिलांना सुद्धा आहेत आणि पुरुषांना सुद्धा राण्या आहेत. हे 4 राण्या कोणत्या आहेत? हे भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनातून सांगितलेलं आहे की बघा, ते सर्वप्रथम आपण काय करू, ते राणीचे 1 नंबर राणी असते ना, ते राजाला म्हणते की मला ह्या तिघी तुम्हाला काय बोलत मला माहिती आहे. तर 3 नंबर म्हणते की तुम्ही आलेल्या पाहिजे सरळ जा, मी काय येणार नाही. 4थी म्हणते मी फक्त स्मशानापर्यंत येईल. तर पहिली राणी राजाला म्हणते की तुम्ही महाराज काय काळजी करू नका, मी तुमच्यावर येणारच आहे, जिवंत असलं तरी मी येणार आहे आणि मेल्यानंतर सुद्धा मी येणार आहे. राजा म्हणतो असं कसं काय होऊ शकतं? तर गौतम बुद्ध या ठिकाणी म्हणतात की प्रत्येकाला पुरुषाला आणि महिलांना जे 4 राण्या असतात ते आपण त्याची फोड कशी केलेली आहे. राजा म्हणजे जी प्रजा आहे, लक्षात, म्हणजे तुम्ही आम्ही, आणि प्रत्येकाला ते 4 राण्या आहेत. मग तिथं महिला असू द्या ते पुरुष असू द्या. ते कोणते 4 राण्या आहेत ते आपण आता प्रवचनात बघतोय. ऐकू पुढचे. तो प्रथम 2 नंबर राणी काय म्हणले असते, मी काय तुमच्यावर येणार नाही, मी दुसरा बघून ठेवलेला आहे आणि मी त्याच्यावर लग्न करणार आहे. तर आपल्या या मनुष्य जातीच्या व्यवहारामध्ये हे 2 नंबर राणी म्हणजेच काय असतं माहिती का, ज्यावेळेस एखादा पुरुष किंवा एखादी घरातली व्यक्ती आयुष्यभर काय करतो, काबाड कष्ट करतो, धनसंपत्तीच कमवतो आणि मेल्यानंतर काय होतं, त्याचं दुसऱ्याला जाते, दुसरीकडे जाते. मग ती धनसंपत्तीच्या नावाची सोडून दुसऱ्याकडे जाते. म्हणजेच काय, हे 2 नंबर राणी म्हणजे धनसंपत्ती आहे. आणि ती राणी काय म्हणली असते, तुम्ही मेल्यानंतर मी दुसरा बघितलेला आहे, मी त्याच्यावर लग्न करणार. 2 नंबर राणी म्हणजे कमवलेली धनसंपत्ती. तर ही प्रत्येकाकडे धनसंपत्ती आहे ना. मग ही 2 नंबर राणी, ह्या राणीसाठी प्रत्येक माणूस आयुष्यभर कष्ट करत असतो. हेच राणी म्हणजे धनसंपत्ती 2 नंबरची. 3 नंबरची राणी काय असते, काय म्हणते, राजा काय करत असतो, तिला घेऊन जात असतो ह्याला समारंभाला म्हणा, कुठे उत्सवाला म्हणा, आणि त्या गोष्टीची वाहवा करत असतो राणीचा सुंदर असल्यामुळे. ते आपण ही 3 नंबरची राणी आहे. हे म्हणजे पद आणि प्रतिष्ठा. कुठलाही व्यक्ती एखाद्या कलेक्टर जर असेल त्या पदावरती आणि तो मरण पावला तर ते पद नष्ट होतं का, त्याच्याबरोबर जातं का, त्या ठिकाणी दुसरा येतो ना. म्हणजेच काय म्हणताय का, किती जरी माणूस आपला उच्च पदावर गेला तर ती पद तो घेऊन जात नाहीये. म्हणून आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक माणूस सरपंच जरी झाला ना आणि तो पदावरून उतरून गेला तर नाव सांगा तुमचं, मी माझे सरपंच, नाव सांगत नाही, मी माझे सरपंच म्हणतो.
मग तिथं मुख्यमंत्री असू द्या, प्रधानमंत्री असू द्या किंवा सचिव असू द्या, कलेक्टर असू द्या, प्रत्येक जण हा पदासाठी हापपलेला आहे. आणि मग सांगताना स्वतः नाव न सांगत माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान ह्या गोष्टी सांगत असत. म्हणजे प्रत्येक माणूस पदासाठी हापपलेला आहे. ही 3 नंबर राणीमध्ये पद प्रतिष्ठा. कारण ती काय म्हणले, तुम्ही उलट्या पावल्याने तुम्ही येऊ नका, सरळ मी काय तुमच्यावर येणार नाही. म्हणजे मेल्यानंतर माणूस पद प्रतिष्ठा घेऊन जात नाही, तो जाग्यावर ठेवतो. आणि शेवटची 4थी राणी जी आहे ती काय म्हणते, मीच फक्त स्मशानापर्यंत येईल. आता ही 4थी जी राणी आहे हे आपण नातेवाईक असतात. सगळे नातेवाईक कुठपर्यंत येतात, माणूस मेल्यानंतर स्मशानापर्यंत येतो. मला तुम्ही सांगा, हे 4थ्या राणीच्या जे कर्तव्य आहे, म्हणजे आपल्या गृहस्थीमध्ये काय माहितीये का, सकाळी उठायचं, पाहुण्याला चहा करायचं, दुपारी जेवण करायचं, संध्याकाळी जेवण करायचं, रात्री जेवण, वापस सकाळी. म्हणजे कसं आहे, नुसतं भांडी द्या, जेवण बनवा, खा प्या, निवांत. ही जी गोष्ट 4थी राणी प्रत्येकाला आहे, लक्षात ठेवा. आणि आपण ह्या 4थ्या राणीच्या पाठीमध्ये जास्त विचार करत असतो का, माझे नातेवाईक बबली बबल्या, मम्मी तम्मी. तर ही गोष्ट प्रत्येकाकडे आहे. आणि शेवटची जी पहिली राणी असते त्या गोष्टीचा कोणी विचार करत नाही. आणि हे पहिली राणी जी असते हिच नाव असतं पुण्यकर्म. कुठलीही व्यक्ती ह्या कर्माकडे लक्ष देत नाही. तुला काय वाटतं, अरे मी करतोय म्हणजे चांगलं करतोय. पण ती राणी 1 नंबरची राणी राजा त्याला विचारत नसता, तू त्याच्या राम महाराजांच्या कारभाराची सगळी देखभाल करायची, त्याची काय कुठे कमी पडते काय. ज्यावेळेस ती राणी त्याला कळतं, मला असे बोलते, राजा काय म्हणतो, तिला माझ्या अगोदर कसं काय माहित पडलं की 2 नंबर काय बोलली, 3 नंबर राणी काय बोलली, 4 नंबर राणी काय बोलली. तर माणसाने आयुष्यामध्ये पुण्यकर्म करणं खूप गरजेचं आहे. आणि पुण्यकर्म केल्यानंतरच असा विधीला त्या व्यक्तीच्या पाठीमागे पुण्यकर्म लागतात. ते पुण्यकर्म करत असताना बंदीचे असतात, संघ असतो. आणि याच्यामध्ये वाढ होऊन त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होण्यासाठी ज्या ठिकाणी सगळ्या सुखसोयी असतात त्या ठिकाणी पुन्हा जन्म घेतो. ह्यासाठी सांगायचं आहे, पुण्यकर्म केल्यानंतर काय घडतं. तर ह्या 4 राणीच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. तसेच माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या विहाराच्या तर्फे या माईस श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे सांगतो, जय भीम, जय बुद्ध. महाकारुणी तथागत आणि त्याच्या ओटीत तुम्हा आम्हाला टाक. आपण साजरी करत आहोत. म्हणजे 300, 300, 600 आणि 65, 130 असे दिवस निघून गेले तरी त्यांची आठवण मात्र जावई, लेकी, नातेवाईक असा यांचा गोतावळा असताना सुद्धा या ठिकाणी हे विसरलेले नाहीत यावरून कळते. म्हणून या ठिकाणी मी DS सूर्यवंशी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई माजी कोषाध्यक्ष, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोललेली भारतीय बौद्ध महासभा याच्यामधून केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, मेजर या पदापर्यंत आपण आलेलो आहोत. या ठिकाणी जे बीज रोवले मी समता सैनिक दलाचं, हे झाड झालेलं आहे आणि ह्या जपणं हे तुमचं काम आहे. मी जोपासलेलं आहे. तुम्ही त्याला पाणी घालून त्याचा उद्धार कराल अशी मी खात्री करतो, अशी मी आशा बाळगतो. आणि DS सूर्यवंशी परिवारातर्फे या ठिकाणी या माऊलीला आदरांजली होतो, श्रद्धांजली होतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध. सर्वांना जय भीम. आज आमची सासू म्हणजेच आमची आई केरुबाई देशमाने, त्यांना जाऊन कंप्लीट 2 वर्ष झालेत. आजही रविवार आणि ते गेल्या होत्या त्या दिवशी रविवारच होता. पण असं वाटत नाही की ते आमच्यापासून दूर गेलेले आहेत, ते आम्हाला सोडून असं गेलेले आहेत म्हणून. असं वाटतं कालच आम्ही इथं बोलत बसलो होतो. आमच्या दर संडेला इथे गप्पा असायच्या, वाद विवाद जे काय घडायचं ते इथे बसूनच असायचं. पण आज खरंच त्या नाही आहेत ना, अंगाला काटा येतं माझ्या.
असं वाटतं की आयुष्यामध्ये काहीच नाही उरलेलं आहे. आज आम्ही राहुल असू, त्याचा परिवार असू, माझा परिवार असू, ते आहेत राहायला, पण त्या नाहीत. असं वाटतं की आमच्या घरामध्ये काहीच घर पण नाहीये, पोरकं पण वाटतं आम्हाला. त्या होत्या, जीव लावला त्यांनी आम्हाला, जावयासारखं कधी समजलंच नाही. एक मुलगा म्हणून त्यांनी मला जीव लावला. मी इतके वर्ष आज त्यांच्या बाजूला राहिलो, कधी कुठच्या गोष्टीची मला त्यांनी कमी नाही पडू दिली. आणि आज त्यांचा मुलगा, त्यांचे सून हेही आज माझ्या मागे तसेच खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या जाण्याची पोकळी तर कधी आम्ही भरू शकत नाहीत, पण त्या असतात आज आमचं आयुष्य काहीतरी वेगळ्या वळणावरही असतं. त्यांना माझ्या परिवारापासून मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, या दोघांच्या कार्यांना व स्मृतीला या ठिकाणी पंचप्रणाम करतो. व त्याचप्रमाणे तमाम बौद्धांची एकमात्र मातृसंस्था जे बुद्धिस्ट सोसायटी इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याच पद्धतीने या संस्थेचे विद्यमान राष्ट्रीय संरक्षिका महाबाबासाहेब मर्यादेचे आंबेडकर यांच्या वायुपुत्री चालय धम्मकार्याचा विनय जयभीम करतो. या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरेश रावलिया, या संस्थेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर व त्याच पद्धतीने या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनाही आजच्या या प्रसंगी सविनय जयभीम करतो. व या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे धर्मगुरू आदरणीय भंते धम्मवीर बोधी माथेरो यांनाही सविनय त्रिवार वंदन करतो. व त्याच पद्धतीने या ठिकाणी पंढरीनगर व देशमाने कुटुंबियाच्या आजच्या या आपल्या आईच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्धाचार्य, श्रामणेर व त्याचप्रमाणे सैनिक व उपासक उपासिका, बालक तथा बालिका सर्वांनी सविनय जयभीम करतो. व आजच्या या ठिकाणी पंढरीनगरमध्ये आपल्या भारतीय बौद्ध महासभा शाखा विष्णू या शाखेचे कार्यक्रम सचिव आदरणीय राहुल देशमाने यांच्या आईचा या ठिकाणी द्वितीय स्मृतिदिन या ठिकाणी आपण पूज्य भंते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बौद्ध धम्म सहस्त्रपदी या ठिकाणी विधी हा संपन्न केला आहे. तर आज या ठिकाणी जास्त न बोलता की आईचं हे जे महान कार्य आहे, त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये जे कार्य केले त्याच कार्याचं या ठिकाणी आपण पुण्य म्हणून या ठिकाणी उपस्थित झालो. त्यांनी जे कार्य केले त्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित झालो. तर असेच महान कार्य करून आपण आपले जीवन या ठिकाणी सुजलाम सुफल आणि चांगलं करायचं आहे. आणि आजच्या या प्रसंगी मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नवी मुंबई व त्याचप्रमाणे संस्कार विभागाच्या वतीने व त्याचप्रमाणे पूर्ण जिल्हा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आईंना आदरांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी माझ्या 2 शब्दाला या ठिकाणी पूर्ण देतो. जय भीम, नमोबुद्धाय. व या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभा शाखा विष्णुनगर या शाखेचे सरचिटणीस सिद्धांत सेजुळ गुरुजी या ठिकाणी थोडक्यात आदरांजली अर्पण करते, या ठिकाणी विनंती करतो. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराला कोटी कोटी परिणाम माझा. बघा, देशमानेबाई जर होत्या अशा प्रेमळ होत्या, बोलण्यात प्रेमळ, राहण्यात प्रेमळ, सगळ्याच गोष्टीत त्यांचं आमची गावापासून बी अशी आमची लोभ होता विचारा नाही. त्यांचं माहेर आम्हाला बाजार होता. त्यांचे वडील होते ना आणि आमचे सासरे असे दोस्त होते की जग्गर दोस्त होते दोघं. त्यांचे वडील आमच्या गावाला यायचे, भाज्या भाजीत होते. तर कधी कधी उशीर झाला तर मी स्वयंपाक करायची, त्यांना पुऱ्या भाज्यावाल्याला जीव घालायची. तर पण ते कधीच म्हणले नाहीत की असं आहे तसं आहे. कोण त्यांच्या वडिलापासून देशमाने व्हायला संस्कार होते. तर तसे आम्हाला सैनिक मध्ये पाऊल टाकाय पुन्हा लावलाय स्वाबा मोठे आणि गुरुजी काय त्यांचं त्यानं आम्हाला सैनिक मध्ये पाठवलं. त्यानं आमचं वय बघितलं नाही, काही असे म्हणले नाही आमचं वय झाले, तुम्हाला कशाला पाहिजे. मग आम्हाला त्यानं हे केलं. तर हे मी खूप खूप आभार मानते आणि यांना श्रद्धांजली वाहते माझ्या पटेकराच्या कुटुंबाच्या. जय भीम. कमवलं नाही म्हणजे कमवलं नाही तरी चालेल पैसा, पण माणुसकी मात्र नक्की कमवा. कायम टिकणारी एकच गोष्ट ती म्हणजे मैत्री, प्रेम, माणुसकी, चारित्र्य. आणि याच्याशिवाय मोठी गोष्ट कुठलीच नाहीये. कारण
आता आमचं पण कसं आम्ही जे शिकलो, जे समता सैनिक आम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो, ते आईमुळे शोभा मॅडम आहेत आणि जे आमचे वरिष्ठ पटेकर मावशी आहेत, यांना बघून आम्ही सर्व समता सैनिक मध्ये झालो. यांना आम्ही बघायचो पण आम्ही काही एवढं लक्ष देत नव्हतं. धम्माच्या कार्यात आम्ही होतोच, चळवळीचं कार्य तर करत होतो, पण त्यांचं बघून आम्हाला ते सल्यूट सलामी वगैरे दिली. त्यांच्या जेव्हा अंतिम हे होतं स्मशानभूमीमध्ये, तर मन भरून आलं आणि एक असं एक स्फूर्ती आली आमच्या अंगामध्ये की नाही, आपण पण आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर हा बोध मी ह्या सैनिकांकडनं घेऊन मी याच्यामध्ये एंट्री मारली. आमच्या जोडीला आमचे मित्र संजय गायकवाड, परत रुपेश दिवे गुरुजी, हे सर्व टीम आम्ही बनवली आणि शोभा मॅडम, पटेकर मावशी, अशा आमच्या बरोबर आम्ही प्रयोग केला, प्रयत्न केला वाढवायचा. तर ह्या अशा या जुन्या टीममुळे आम्ही घेऊन बोध घेऊन आम्ही पुढे चालवले. आणि मी माझ्या शेजवळ कुटुंबाच्या वतीनं, तसेच माझे भारतीय बौद्ध महासभा सर्व कार्यकर्ती आणि सभासद सर्वांकडनं आईला श्रद्धांजली व आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. वंदनीय विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, पेनाच्या टोकावर इतिहास घडवणारे भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आचारांना, विचारांना, त्यागांना प्रथम त्रिवार वंदन. तसंच मानवमुक्तीच्या चळवळीसाठी लढा देणाऱ्या सर्वच महामानवांना, महामातेंना माझा पंचांग प्रणाम. तसेच आपले धम्मगुरू यांनाही माझा पंचांग प्रणाम. आणि इथे उपस्थित विष्णुनगर शाखा अध्यक्ष व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनाही माझा मैत्रीपूर्वक जय भीम. आणि सर्व पाहुणे मंडळी यांनाही माझा जय भीम. आणि मी खास नाव घेते की माझी खास शाळेची मैत्रीण आहे आम्ही, शोभा, ही पण हे कार्य करते ना, तिचंही खूप खूप अभिनंदन करते. आणि आमचे कांदवली मधनं शाहीर प्रवीण खाडे हेही माझ्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालेत, त्यांचाही मी आभार मानते. कारण आईची इच्छा, आई होती तेव्हापासून मी त्यांना म्हणत होते की एकदा आमच्याकडे चला म्हणून, पण आज त्यांना वेळ नसतो, पण ते वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले आहेत ना. प्रवीण दादा की गेले आहेत, ते शाहीर आहेत, तर त्यांना वेळ नसतो, म्हणजे ऍक्टर पण आहेत, नाटक वगैरे करतात, खूप बिझी शेड्यूल असतात. आणि त्यांनीच आमचा एक रमाई सांस्कृतिक मंच म्हणून तयार करून दिलाय की त्यांच्याकडे आम्ही गाणं वगैरे शिकतो. कारण आईचं जे आता आईचं कौतुक सगळ्यांनी सांगितलं, खरंच आईचं सांगणं म्हणजे ना शब्द नाहीये तर सांगायसाठी. मला खरं मी आज विचार केलेला की मी बोलणार नाही, पण मला बोलावंसं वाटलं कारण आमचे सूर्यवंशी गुरुजी ते सुद्धा आज तब्येत त्यांची बरी नसताना पण इथे उपस्थित राहिले. खरंच हे त्यांच्याबद्दलचं प्रेम होतं. कारण मी स्वतः यायचे ना तेव्हा गुरुजी पण असायचे, एवढे म्हणजे कॉमेडी वगैरे चालायचे, बोलायचे ना, म्हणजे खूप छान वाटायचं की मी तो पण अनुभव घेतलेला आहे. आणि ते आज इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचंही खरंच अभिनंदन, आभार मानते गुरुजी. खरंच माणूस कसं जगलं, किती आयुष्य जगलं याला महत्व नाही, पण कसं जगलं त्याला महत्व आहे. आणि जसं भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे की निसर्ग नियमाप्रमाणे प्रत्येकाला मृत्यू हा आहे, पण तसं सांगितलंय तसं आमच्या आईने आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे की भगवंताने त्यावेळेस सांगितलं की दुःख करून बसायचं नाही. तसं आमच्या आई आम्हाला सांगून गेलेली आहे की मी गेली तरी तुम्ही दुःख करून बसू नका, तुम्ही रडायचं नाही. तुम्ही सगळ्या जणींनी माझ्याविषयी बोलत आहे, एवढं कुठलीच आई सांगून जात नाही, मला वाटतं असं. कारण हे आमच्या आईने आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की कोणी दुःख करत बसू नका. कारण माझ्या आईने जे चळवळीत धम्म कार्यामध्ये काम केलंय, दामोनगर शाखेमध्ये सरचिटणीस म्हणून आहे, सैनिक सुद्धा आहे. आणि खरंच तिचाच आदर्श घेऊन आम्ही सगळे भावंड तिचे जाव बोललं. पण प्रत्येकाला मला एक सांगणे की ज्याच्या घरात आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, त्यांनीही आपल्याला सासू सासऱ्यांना आई वडीलच माना आणि त्यांची सेवा करा. जसं की पुण्यकर्म हेच आपल्याला कामाला येतं, म्हणून प्रत्येकाने सासू सासरे जरी असले तरी त्यांना आई वडील माना आणि आई वडील जरी असले तरी ते दोन्ही सारखेच समजा, त्याप्रमाणे त्यांची सेवा करा. कारण पुण्यकर्मच आपल्याला कामी येत असतात, हे आजच्या दिवशी सर्वांनी सांगितलेलं आहे. आणि हीच खरी माझ्या आईला मला वाटतं श्रद्धांजली असेल. मी कांदवली दामोनगर शाखेच्या वतीने
अंजली अर्पण करते आणि इथेच थांबते. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. सर्वांनी आईबद्दल आदरांजली श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. शेवट 10 मिनिट आपले आहेत, पण ते 10 मिनिट घेतील. त्यानंतर आपण सांगता समारोप करून कार्यक्रमाचे सांगता समारोप होईल. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, अनिच्चावत्त संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुजंती तेसं उपोसमसुको. ह्या जगामध्ये उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचाच नियम आहे. जन्म आहे तिथे मृत्यू आहे, यात काही शंका नाही. या मृत्यूला ना वय आहे, ना गरीब आहे, ना श्रीमंत आहे, ना जात आहे, ना पात आहे. जन्माला आला, मृत्यू झाला. मग ते कधी आईच्या गर्भात बघतो आपण, कधी 1 महिन्याने, 2 महिन्याने, 6 महिन्याने, 6 वर्षांनी, 60 वर्षांनी, 65 वर्षांनी, 80 वर्षांनी, 110 वर्षांनी. पण तरी मृत्यू हा अट्टल आहे. पण मृत्यू अट्टल तर आहेच, पण आपण जन्माला आलो, काय केलं काय नाही केलं हिसाब देऊन जाणे आहे. थोडक्यात सांगायचा मतलब, जग करते वहा वहा, जग करते वहा वहा, जग करते वहा वहा केरुबाई तुझ्या, जग करते वहा वहा तुझ्या फोटोला पाहून. तू कशी होती, तू कशी होती सांगते अजून तुझ्या फोटो मधल रूप. अशा प्रकारे आपण जन्माला आलो, किती वर्ष जगलो, काय केलं हे महत्वाचं नाही. हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्या कमाईचा हिस्सा 20वा हिस्सा दान करावं. मग कसा 20वा दान करावं, 20वा हिस्सा कसा दान करावं, तर तेच केरुबाईने या ठिकाणी केलेलं आहे. काया वाचा मनाने. सर्वात प्रथम आई कायाचं दान म्हणजे विहारात येऊन बसायची. इथून लांब विहार आहे तरी आईचा नंबर पहिला लागायचा आहे. हे कायचं दान, वाचाचं दान कधी कोणाला टोचून बोलली नाही, त्या शब्दाने कधीच कोणाचं मन दुखलं नाही. हा वाचाचं दान आणि मनाचं दान सर्वांपरी. कोणी बोललंय तर जाऊ द्या, अज्ञान आहे. हे मनाचं दान. ज्या ठिकाणी धनाचं दान करेल, जसं आम्ही बरेचसे कार्यक्रम केले 8 वर्षापासून, विचार करत होतो की आई आता सांगता समारोप कसा करायचा आहे. तर अशा आमच्या 2-3 आई होत्या. कदम आई आहे, देशमाने आई आहे, बागुलताई आहे, शोभाताई आहे. बनतेची काही फिकर करू नका, आम्ही आहो, आम्हीच करू, कोणाला मागायचं काम नाही. म्हणून अशा प्रकारे त्यांचं नाव निघते. ते जरी आपल्यातून निघून गेले असतील, पण तरी नावरूपी जिवंत आहोत, नावरूपी जिवंत राहतील. म्हणून आपण अनेक कार्यक्रमामध्ये जात असतो, जातो सुद्धा. त्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल काय आदर आहे तो आपण घेऊन जायचा आहे. प्रत्येक व्यक्तीने असं गुणामध्ये बसलं पाहिजे, गुणवान बनलं पाहिजे, सिलवान बनलं पाहिजे, आणि तरच माणूस धनवान बनते. म्हणून आईचा आदर्श आपण आज सर्वांनी घेऊन जायचा आहे. कधीच कोणाची रागवली नाही, आणि आई ते आईच आहे. मुलांना सुद्धा तेच प्रेम दिलं, नातेवाईकांना त्याला तेच प्रेम दिलं, समाजात सुद्धा तेच तशा प्रकारे वागली. आणि ना इथं मूल समजत, ना तर सासू समजत, ना तर सून समजत, ना तर मूल समजत. असं आपल्या परिवारामध्ये सर्वांनी वागायचं आहे. आईचा आदर्श आपण सर्वांनी घेऊन जायचा आहे. इथंच थांबतो. सर्वांनी 2 मिनिट उभं राहायचं आहे. आईला आदरांजली. उपजित्वा निरुजन्ति तेषां उपोसमसुको. सामुदायिक. नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं एतेन स्वच्छवचेन होतु मे. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं मे जय मंगलम्. नत्थि मे शरणं
संघो मे शरणं वरं एतेन स्वच्छ वजेन होतु मे जय मंगलम् साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय। या ठिकाणी इदं चिवरं दानं द्रव्य भोजनं दानं अष्टपुरस्कार दानं बुद्ध प्रमुखस्य भिक्खु संघस्य देम द्वितीयंपि तृतीयंपि इदं चिवरं दानं भोजनं दानं अष्टपुरस्कार दानं बुद्ध प्रमुखस्य भिक्खु संघस्य देम 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 दानं ददन्तो सदाय शीलं रक्षन्तो सर्वदा भावना विरतावन्तो गच्छन्तु देवता गता सबे बुद्ध बलपत्ता पच्चकाना च यं बलं अहर्ताना च तेजेन रक्षं बद्धामि साबसो आकाशटाज भूमट्टा देवानागा महेन्दिका प्रियंतं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं आकाशटाज भूमट्टा देवानागा महेन्दिका प्रियंतं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तं परन्ति सबतियो विवाजन्तु सबरोगो विनाशतो माते भवन्तवन्तरायो सुखी दीर्घायुको भव। देशमाने परिवार तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील सर्व विघ्नांचा नाश हो, सर्व दुःखाचा नाश हो, सर्व रोगांचा नाश हो, सर्व भयाचा नाश हो, सर्वांना दीर्घायुष्याचा धनदौलतचा लाभ हो। तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होत बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने देशमाने परिवार तुमचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो, मंगल हो, सुखी हो। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि मंगल सुखी हो। अभिवादनाशीलिसनिचवता पचारो चत्तारो धम्म वर्धन्ति अरुणो सुखं बलन्ति मंगलो सुखियो सुखियो सुखी हो। अभिवादनशीलिसनिचवता पचारो चत्तारो धम्म वर्धन्ति अरुणो सुखं बलन्ति मंगलो सुखियो। इंगळे परिवार सुखियो। तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होत बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने तुमचे कल्याण हो। इंगळे परिवार सुखियो सुखियो मंगल सुखियो। ओके सुखियो सुखी हो सुखियो। सनिचवता पचारो चत्तारो धम्म वर्धन्ति अरुणो सुखं बलन्ति मंगलो पाशिका सुखियो सुखियो सुखी हो सुखियो सुखी हो सुखी सुखी
अभिवादनासीलिस्व नित्यवद्दा पचायरो चत्तारो धम्म वड्डन्ति आयुर्नो सुखं बलन्ति मंगलो सुखी सुखी। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धान् धम्मान् संघान् बालेन सदा सुखी भवन्तु सुखी सुखी। अभिवादनासीलिस्व नित्यवद्दा पचायरो चत्तारो धम्म वड्डन्ति आयुर्नो सुखं बलन्ति मंगलो सुखी सुखी। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु भवन्तु मंगलो सुखी सुखी।